love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। नाही भाऊ डेपला बातमी इकडे आलोय वाघूर दादा। जळगावकर हे पिण्याच्या पाण्यासाठी वाघूर धरणावर अवलंबून असतात आणि वाघूर धरणामध्ये यंदा मुबलक साठा आहे। त्यामुळे जळगावकरांना अजून काही वर्ष तरी पाण्याची चिंताही भेडसावणार नाही आहे। सध्या या वाघूर धरणाच्या पाण्याची स्थिती काय आहे, जळगाव शहराला किती वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे कर्मचारी आहेत। काय सांगाल नेमकं आता धरणामध्ये किती साठा आहे आणि जळगाव शहराला किती वर्ष पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे? वाघूर धरणामध्ये आता टोटल 72% पाणी आहे आपल्याजवळ आणि जळगावला 4 वर्ष पुरेल इतका साठा पाण्याचा आपल्याजवळ अवेलेबल आहे। अच्छा, आणि नेमकं पाणी साठा मुबलक असण्याचं कारण काय की कशामुळे एवढा पाणी साठा यावेळेस पाऊस चांगला झाला म्हणून की दुसरं काही कारण आहे? नाही, आपल्याजवळ पाणी साठा असल्यामुळे, कारण की मागणी भरपूर लोकांची जास्त आहे शेताची आणि कॅनोलला 2 कॅनोलला RBCला पाणी सोडलं जातं आणि पंप पण आहे आणि देवाचं पाणी पण भरपूर पडलेलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। शेती आणि पिण्यासाठी कोणकोणते गावं या ठिकाणी अवलंबून आहे आणि शेतीसाठी कोणकोणत्या गावांना या ठिकाणी पाणी पुरवठा केला? इथे आपल्याकडे भुसावळ साईडकडे साकेगावपर्यंत तिथपर्यंत त्याच्या पुढे पाणी गेलेलं आहे कॅनोलचं आणि इकडच्या बाजूला आसुदा भादली नशिराबाद तिकडे पुढे पाणी गेलेलं आहे त्या कॅनोलचं। म्हणजे शेती आणि पिण्यासाठी दोघांसाठी आपण पाणी उपयोग हो, पाणी साठा आहे आपल्याजवळ। तर आपण बघितलं की या ठिकाणी यंदा चांगला पाऊस झाला, त्यामुळे वाघूर धरणाचा जो पाणी साठा आहे तो मुबलक साठा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जळगाव शहराला किमान 4 वर्ष तरी पाण्याची चिंता भेडसावणार नाही। तर दुसरीकडे शेतीसुद्धा या वाघूर धरणामुळे शेतीला सिंचनासाठी सुद्धा पाणी या ठिकाणाहून दिलं जातं, त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा विचार केला तर पुढील 4 वर्ष तरी कुठलीच पाण्याची चिंता या ठिकाणी भेडसावणार नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।